धार्मिक विविधता असल्यामुळे सर्व धर्मियांचे सण इथे उत्साहात साजरे होतात। अनेकदा तर दोन धर्मांचे सण एकाच दिवशी येतात। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र येत होती। त्याचबरोबर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्थी, गणपती विसर्जन आणि ईद मिलाद उन नबी हे सण पुढे मागे आले आहेत। महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। या दोन्ही सणांमधील साम्य म्हणजे त्या सणा दिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुका, परंतु दोन्ही सण मागे पुढे आल्याने हे उत्सव कसे साजरे होणार असा पेच सर्वांनाच पडला होता। तर मुस्लिम बांधव ईद ए मिलाद उत्साहात साजरी करतात। त्या दिवशी म्हणजे मिरवणूक काढली जाते, मात्र गणेश विसर्जनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील मुस्लिम संघटनांकडून ईद मिलाद उन नबीच्या दिवशी निघणारा जुलूस पुढे ढकलण्यात आला आहे। आपला होणारा सण हा 3 दिवस पुढे ढकलत सामाजिक सलोखा जोपासला आहे। काही ठिकाणी 16 सप्टेंबरला ईद साजरी करण्यात येणार आहे, तर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई तसेच इतर ठिकाणी 19 तर काही ठिकाणी 20 या तारखेला ईद साजरी करण्यात येणार। राज्यातील मुस्लिम समाजाने हा निर्णय घेतला आहे। या बाबतीत कोणीही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सहनिशा करूनच फॉरवर्ड करावे असे आवाहन सादिक पठाण यांनी केले आहे। या निमित्ताने आज पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। येणाऱ्या काळात गणपती विसर्जन आणि ईद मिलादुन नबी या गणपती हे 17 तारखेला आहे, त्यामुळं आमचा सण हा 16 तारखेला होता। पण सर्व महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाने एकत्र बसून उलमा इकराम आणि सामाजिक संस्था अशी सर्वांची मीटिंग झाली आणि आमचा जो सण आहे ते कुठं 19 तारीख, कुठं 20 तारीख हा ढकलण्यात आला। यामुळं महाराष्ट्रात असं संकेत गेलं लोकांना का हिंदू मुस्लिम हे एकत्र राहून सर्व समाजाला धरून चालतात आणि त्यामुळं येणाऱ्या काळात पण अशी कोणतीही घटना कुठं घडू नये म्हणून हे निर्णय मुस्लिम समाजाने घेतली। आणि सर्वांना नम्रची विनंती आहे का कोणत्याही अफवावर जाऊ नये। पहिले लोकांना कसं करायचं, काय करायचं हे पहिले त्यांनी समविचारी लोकांना आणि लोकांशी मनपूर्वक म्हणजे कुठं काय घटना झाली तर ते फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकून देतात, तर ते पहिले निश्चित काय आहे ते प्रकार खरं झालं की नाही झालं हे सर्वांनी शांततेत विचारपूर्वक शांततेत सर्व करावे आणि जेणेकरून गणपती आणि ईद मिलादुन नबी कोणतीही घटना घडू नये याची काळजी घ्यावी हीच आम्ही सर्व समाजाला विनंती करतो। आणि त्यांनी भले मनाने मोठ्या मनाने तारीख पुढे 3 दिवसानंतरची ठेवलेली आहे। तर आपल्याला दोन्ही समाजाचं एकमेकाला सहकार्य राहिले पाहिजे। त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या दिवशी 20 तारखेला आपलं पण सहकार्य पाहिजे। पोलीस निरीक्षक विजय करे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, महावितरण अधिकारी संदीप तळेल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यावेळी गणेश विसर्जन व जुलूस शांततेत पार पडावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले।